लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आपण पाहतोय की सध्या महत्वाची जे आहे ते करमाळा जिल्हा परिषद पंचायत समिती पाहायला मिळते. यामध्ये आज करमाळ्यामध्ये खासदार निलेश लंके साहेब आहेत, ते प्रचारासाठी होते. साहेब, काय सांगाल? आज पहिल्यांदाच करमाळ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या उमेदवार असेल, पंचायत समितीच्या प्रचारासाठी आलात, काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं, एक पांडे जिल्हा परिषद गट करमाळा तालुक्यातील, आणि तो गट एक सर्वच ज्यांनी आतापर्यंत राजकीय जीवनामध्ये या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या पदावर काम केले, ते सगळे प्रस्थापित लोक एखाद्या उमेदवाराच्या विरोधात येत असतील तर त्या निवडणुकीमध्ये काहीतरी तथ्य आहे, ही लोकांची भावना असते. आज या निवडणुकीमध्ये जे लोक राजकीय एकमेकाला विरोधात लोक एकत्र आले, फक्त एका सर्वसामान्य उमेदवारांच्या विरोधात. आज तुम्ही पाहिलं असेल, आमच्या राणी संतोष वारे म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातल्या, कुठलाही राजकीय वारसा नसणारं कुटुंब. दुसऱ्या आमच्या दीपाली कांबळे, एक आंबेडकर चळवळीत काम करणारे आमचे कांबळे परिवार, त्या कांबळे परिवारातील ही आमची भगिनी आहे. त्याचबरोबर आमचा शिवाजी एकदम सर्वच जाधव म्हणून मोबाईल शॉपी चालवणारा कार्यकर्ता आहे. आणि अशा सर्वसामान्य कुटुंबांच्या लोकांच्या पाठीशी उभा राहणं हे पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून ती माझी जबाबदारी आहे. आदरणीय पवार साहेबांचे विचार असो किंवा आदरणीय दादांचे विचार असो, की एका सर्वसामान्य कुटुंबातले तरुण राजकारणामध्ये टिकले पाहिजे, या भूमिका ठेवून आम्ही या प्रचाराला आलेलो आहे. पण या निवडणुकीमध्ये मला एक चित्र पाहायला मिळाले. ही निवडणूक खऱ्या अर्थाने एक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक पाहायला मिळाली. एक प्रस्थापित विरोधात सर्वसामान्य लोक एकवटलेले या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले. पण ज्या वेळेस असे चित्र पाहायला मिळतात, धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती, त्यावेळेस निश्चित जनता त्या उमेदवारांना डोक्यावर घेत असते. आणि ज्यावेळेस निवडणुका ह्या लोक हातात घेतात, प्रस्थापितांच्या विरोधात लोक, तर निश्चित त्या निवडणुकीमध्ये यश मिळत असते. आपण पाहतो की आपण सपत्नीक प्रचारासाठी आलाय, असं वारेंनी देखील सांगितलं की अद्यापपर्यंत असं चित्र पाहायला मिळालं नव्हतं अगदी तुमच्या प्रचारामध्ये सुद्धा. परंतु या सामान्य तुमचा जो कार्यकर्ता निष्ठावून आहे त्याच्यासाठी तुम्ही सपत्नीक प्रचाराला आलाय, काय सांगाल? नाही, संतोषराव वारे हा माझा कार्यकर्ता नाही, हा माझा भाऊ आहे. कारण एक आमचं वेगळं नातं आहे, एक वेगळं अटॅचमेंट आहे. ज्यावेळेस कोविड सारखी महामारी आली, त्यावेळेस मी कोविड सेंटरच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान देण्याचं काम माझ्या नगर शहरामध्ये केलं. पण त्याचबरोबरीने या परिसरामध्ये सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एक सर्वसामान्य लोकांसाठी वाहून घेणारा एक आपला जर हाडामासाचा एखादा कार्यकर्ता जर त्या ठिकाणी लोकांना मदत करीत असेल तर आपली सुद्धा कर्तव्य आहे. त्यामुळे आमचं एक वेगळं नातं आहे, एक वेगळं आपण म्हणतो बऱ्याच वेळा का ह्या रक्तमासाचं नातं आहे, त्याच्या पुढलं आमचं एक सख्या भावापेक्षा पुढलं एक नातं आहे. त्यामुळे आपल्या भावाच्या पाठीशी उभा राहणे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे आज आम्ही सगळे आमचे परिवार, आमचा भाऊ पण प्रचाराला आलेला आहे. हमारे घर के सब लोग यहाँ आए. काय सांगाल? संतोष वारेंना करमाळ्यामध्ये कामाबाबतीत डुप्लिकेट खासदार निलेश लंकेंची कॉपी म्हणून ओळखतात कामाबाबतीत. नाही, डुप्लिकेट नाही, डुप्लिकेट कॉपी नाही, ओरिजिनलच कॉपी आहे. मीच संतोष वारेंचा कामाचं अनुकरण करून मी त्या माझ्या भागामध्ये काम करत असतो. त्यामुळं निश्चित एक आमचं मिळतं जुळतंय. दोस्ती संबंध कधी होतात, एक कामाची सगळ्या गोष्टींची एक कुठंतरी नाळ जोडत असते ना, म्हणून एक तसं असतं. त्यामुळं या माणसाला झोपच नाही, रात्रंदिवस ते झालं आम्ही झालं सगळे. आम्हाला रात्री 4 वाजता फोन आला का असं घटना घडली, आम्ही पळत जातो. कारण आम्हाला जाणीव आहे लोकांच्या, आम्ही लोकांचं हृदय ओळखितो, लोकांचे दुःख आम्हाला समजतात. पण ज्यांच्या घरात जन्मताना सोन्याच्या चमच्यात तोंडात घेऊन जन्माला आले, त्यांना काय गरिबांचं दुःख कळायचंय? यांना फक्त निवडून यायचं, हाय बाय करायचं, परत फिरकायचं नाही. पण हे सगळे बघा ना, बिचाऱ्यांना जाणीव राहते ना. आमच्यासारख्या लोकांनी निवडून दिलं तर आम्हाला वाटतं लोकांना उचलून घ्यावा का परत पोटात घालून घ्यावा, असं भावना असते ना, ही मोठ्यांची नसती ना. तर हे सगळे हे निवडून आले तर लोकांना असं वाटतं, यांना वाटतं प्रत्येकाला कवडी मारावं काही नव्हतं. यांच्यामुळे ही जाणीव असते, ही भावना यामध्ये यांच्यामध्ये. सध्या 2 राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा देखील मुद्दा गाजतोय, काय प्रतिक्रिया असणार? राष्ट्रवादी पक्ष विलिनीकरण यावर जर भाष्य करायचं म्हणलं, ज्यांनी खऱ्या अर्थाने शेवटच्या क्षणापर्यंत या राज्याच्या हितासाठी झटणारा नेता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झटणारा नेता,
ते आदरणीय दादा आमच्यासारख्या तरुणांना सुद्धा आज राजकारणामध्ये आमची जी ओळख निर्माण झाली ती म्हणजे आदरणीय अजितदादा असो, आदरणीय पवार साहेबांच्या मुळे आमची ओळख निर्माण झाली. ते दादा आज आमच्यात नाही. त्यामुळं राजकीय स्टेटमेंट तरी जोपर्यंत हिंदू धर्म संस्कृतीनुसार जो विधिक्रम असतो, दुसऱ्या दिवशी सावडायचा, दसक्रिया, तेरावा, हे सगळ्या जोपर्यंत ही प्रोसेस होत नाही तोपर्यंत मी तरी एक दादांचा कार्यकर्ता म्हणून या गोष्टीवर मी कुठलं भाष्य करणार नाही. ते दादांच्या अपघाताबद्दल देखील तर्कवितर्क देखील सध्या पाहायला मिळतात, त्यावर काय सांगता? दादांचा अपघात, दादांच्या बद्दलचं राजकीय स्टेटमेंट हे मी सगळा दादांचा हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे ह्या सगळ्या विधिक्रम झाल्यानंतर मी सुद्धा सविस्तर त्यावर भाष्य करणार आहे, पण आता करणार नाही. नक्कीच आपण पाहतोय की खासदार निलेश लंके साहेब हे त्या पांडे जिल्हा परिषद गट आहे त्या ठिकाणी प्रचारासाठी आले असताना अजितदादांच्या वरील जे सर्व काही जे माहिती आहे ते देखील सर्व हिंदू धर्माचे विधी झाल्यानंतर या संदर्भात आपण प्रतिक्रिया देऊ असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.